नमस्कार मंडळी, तुम्ही कधी तांदळाच्या पिठामध्ये बेसन घालून हा चविष्ट आणि खमंग असा पदार्थ बनवला आहे का? आणि नसेल बनवला तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही नक्की बनवून पाहणार. तर चला तर कुठला आहे बघूया. त्यासाठी इथे बाउलमध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी एवढं बेसन पीठ घातलेलं आहे. नंतर याच्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घातलेला आहे. नंतर आता हे चमच्याने सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर थोडं थोडं पाणी घालून यातील गुठळ्या या पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत. तर लागेल एवढं पाणी घालून या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आपल्याला हे पातळ असं बॅटर करायचं आहे. थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. याच्यात आपण रवा घातलेला आहे, त्यामुळे झाकण ठेवून 10 मिनिटे असंच याला साईडला ठेवून द्यायचं आहे. तर इथे मिक्स करून झाकण ठेवलं आहे. 10 मिनिटानंतर आता बघू शकता बॅटर आपलं या पद्धतीचं आहे. तर नंतर आता याच्यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत. तर इथे मी बारीक कट करून घेतलेला कांदा, किसलेलं गाजर घातलेलं आहे. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर हिरवी मिरची सुद्धा कट करून घालू शकता. नंतर 1 चमचा जिरे याच्यात घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीचं बॅटर आहे. आणखीन हे घट्ट आहे, याच्यात आणखीन पाणी घालून एकदम पातळ असं हे बनवून घ्यायचं आहे. बघू शकता हे अजूनही थोडंसं घट्ट वाटत आहे. आणखीन याच्यात मी थोडंसं पाणी घालून व्यवस्थित याला मिक्स करून घेत आहे. बघू शकता तर या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर पाहिजे आहे. एकदम पातळ असं बॅटर बनवून घेतलं आहे. साईडला तवासुद्धा गरम करायला ठेवला आहे. तवा एकदम व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे. तव्यावरती या पद्धतीने तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हे जे बॅटर आहे ते याचं पळीने या पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि नंतर तव्यावरती या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. आज आपण तांदळाच्या पिठाचे असे हे घावणे बनवत आहोत किंवा तुम्ही याला कुरकुरीत डोसासुद्धा म्हणू शकता. तर अशा पद्धतीचं बॅटर पसरवून घ्यायचं आहे. बघू शकता याला छान अशी जाळी पडली आहे. वरून सुद्धा थोडंसं तेल आणि साईडनी सुद्धा थोडंसं तेल सोडायचं आहे आणि छान याला खालून शेकून घ्यायचं आहे. तर बघू शकता खालची बाजू व्यवस्थित भाजली आहे आणि जाळीसुद्धा किती व्यवस्थित पडली आहे. हे घावणे बनवत असताना तवा व्यवस्थित गरम पाहिजे, तेव्हाच याचं बॅटर तव्यावरती टाकायचं आहे. खालची बाजू व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपल्याला हे घावणे पलट करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याला तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत डोसासुद्धा म्हणू शकता. तर बघू शकता दुसऱ्या साईडने पलटी करून घेतलं आहे. दोन्ही साईडनी थोडंसं भाजून झाल्यानंतर आपण हे काढून घेऊया. अशाच पद्धतीने दुसरंसुद्धा बनवून घ्यायचं आहे. सकाळच्या घाई गडबडीत झटपट होणारा हा नाश्ता आहे आणि खायलासुद्धा तेवढाच हेल्दी आहे. रोज रोज तोच नाश्ता खाऊन बोर झाला असेल तर एकदा अशा पद्धतीने तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत डोसे बनवून पहा किंवा घावणेसुद्धा याला म्हणतात. तर बघू शकता अशा पद्धतीने मी बॅटर सोडलं आहे. तवा व्यवस्थित गरम असला की व्यवस्थित याला जाळी पडते. बघू शकता वरून आणखी थोडंसं तेल सोडायचं आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतरच याला पलटी करायचं आहे. आणि बॅटर एकदम पातळ पाहिजे, घट्ट नसायला पाहिजे. तर मिडियम गॅसवरती छान याला भाजून घ्यायचं आहे व नंतर पलटी करून घ्यायचं आहे. गॅस जर तुम्ही बारीक ठेवला तर याला व्यवस्थित जाळी पडत नाही व हे घावणे तव्याला चिटकण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे मोठ्या गॅसवरतीच हे घावणे बनवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता दुसरेसुद्धा एकदम व्यवस्थित असं झालेलं आहे. छान याला रंग आलेला आहे. दोन्ही साईडनी भाजल्यामुळे हे एकदम कुरकुरीत असं होतं. जर तुम्ही एकाच साईडने भाजून घेतलं तर ते मऊ असे तयार होते. इथे मी चटणीसुद्धा बनवून घेतली आहे आणि बघू शकता घावणेला व्यवस्थित छान अशी आपली जाळी पडलेली आहे. खायला खूप
टेस्टी लागतात. नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि घावणे बनवत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बॅटर एकदम पातळ करायचं आहे आणि तवा एकदम कडकडीत गरम पाहिजे, तेव्हाच त्याला व्यवस्थित अशी जाळी पडते. तर तुम्ही ट्राय करा आणि तुमचा अनुभव नक्की मला कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक व्हिडिओला करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.